यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बेटरगाव, मार्लेगाव, लिमगाव, तिवडी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रोड अतिशय बोगसपणे करण्यात येत आहे। पहा, तुमच्यासमोर जो हा व्हिडिओ दिसत आहे, या ठिकाणी 250 सेंटीमीटरच्या खोली करून मुरुम भरणे आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी 6 इंच सुद्धा खोली न करता मुरुम टाकण्यात येत आहे। ही आहे पश्चिमेकडची बाजू, परंतु पूर्वेकडच्या बाजूला 6 महिन्यापूर्वी खोदकाम करून तीच माती त्या ठिकाणी भरलेली आहे। गावच्या कुठल्याही नागरिकांना विचारा आणि त्यांनी या ठिकाणी मुरुम सुद्धा भरलेला नाही। केवळ बाजूची साईड उकरली आणि त्यामध्ये तीच माती भरली। अशा पद्धतीनं काळा बाजार ह्या मार्लेगाव गावाजवळच्या रोडचा सुरू आहे। आणि हा जो समोर रोड दिसत आहे, या ठिकाणी ह्यांचा हा एक कर्मचारी या ठिकाणी आहे, तो काम करून घेत आहे मजुराकडून, आणि 6 इंच सुद्धा या ठिकाणची माती काढण्यात आलेली नाही आणि थातूर मातूर मुरुम भरून इकडची साईड भरणे सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी ह्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, मी आजच कामावर आलो, मला याच्यातलं काही माहिती नाही, अशा पद्धतीचे उडवाउडवीची उत्तरे तो अग्निबाणशी बोलताना देत होता। पहा, ही पश्चिमेकडची जी बाजू आहे ही भरणे आता सुरू आहे, परंतु पूर्वेकडची जी बाजू भरलेली आहे त्या ठिकाणी तर मुरुमसुद्धा टाकण्यात आलेला नाही। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयात बसून ह्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी खुशाल राष्ट्रीय संपत्तीचा नाश उघड्या डोळ्यांनी पाहूनसुद्धा कुठलीही कारवाई ठेकेदारावर करताना दिसत नाहीत। ठेकेदार मगर मस्त आहेत आणि रोडचे काम मात्र बोगस होत आहे। पहा, तुमच्यासमोर हा बेटरगाव, मार्लेगाव, लिमगाव, तिवडीचा रोड आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतला। आणि या ठिकाणी पहा, सध्या पश्चिमेकडच्या साईडचे मुरुम भरणे सुरू आहे आणि हा अर्धा फूटसुद्धा माती उकरण्यात आलेली नाही। याची दखल गावचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, उमरखेडचे विद्यमान आमदार किसनराव वानखेडे घेतील का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। 150 सेंटीमीटर म्हणजे हे आणि रुंदी मला तितकं माहित नाही, मी आजच आलो। हो, तर तेच म्हणायलो ना, तर तुमची ह्याची खोली कमी आहे म्हणून म्हणायलो। साहेब येणार आहे, कोणता साहेब येणार आहे? बघ सुपरवायझर। आता हां, तुम्हाला सांगितलं असेल ना? मी आजच आलो, आत्ताच आलो। हो हो, आता तुम्ही या कामावर हा ना? मी अजून कामावर नाही, त्यांनी तिकडे गेले, त्यांनी आल्यानंतर हो, तर तुम्ही म्हणाले ना 250 सेंटीमीटर भरायचं, तर 250 वाटतच नाही। त्यांना विचार। हा, कारण मागं तर तिकडं खोदलं आणि तेच भरलं होतं 250 सेंटीमीटर। त्या पोराला तर आता 250 मी बोललो तर तसा म्हणला काय, मटेरियल कमी वापरायला हे, त्याला म्हणावं किती आहे आम्हाला इस्टिमेट दाखव।